Two similar coil, each of radius r, are laying concentrically with their plane at right angle to each other. Okay, तर या ठिकाणी दोन कॉईल, द करंट फ्लोईंग इन देम आर आय अँड 2I, द रिझल्टिंग. ओके, तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, दोन कॉईल दिलेलं आहे. पहिल्या याच्यातून करंट चालला आय, दुसऱ्या याच्यातून 2I. मग I1 इज इक्वल टू आय केला आणि I2 इज इक्वल टू 2I केला. ओके, तर दोघांची रेडियस सेम आहे. मग R1 इज इक्वल टू R2 घेऊ आणि त्याची व्हॅल्यू काय घेणार, R इतकी घेणार. पुढे द रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट द सेंटर विल बी. त्याच्या सेंटरला मॅग्नेटिक μ0 दिले. परमियाबिलिटी ऑफ व्हॅक्यूम, तर क्वेश्चन 2023ला आलेला होता. त्याच बघा या ठिकाणी ही पहिली कॉईल आहे, त्याच्यातून करंट I इतका चालला आहे. दुसरी कॉईल आहे ज्याच्यातून करंट चालला आहे 2I इतका चाललेला आहे. याच्या दोघांच्या मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर असते. ए ऑप्शन आहे μ0I डिवायडेड बाय 2R. बी ऑप्शन आहे μ0I डिवायडेड बाय R. सी ऑप्शन दिलेला आहे 3μ0I डिवायडेड बाय 2R. डी ऑप्शन दिलेला आहे √5μ0I डिवायडेड बाय 2R. तर आता या चार ऑप्शनपैकी याचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या ठिकाणी आपल्याला दोन सिमिलर कॉईल दिलेले आहे आणि सर्क्युलर कॉईल आहे कॉन्सेंट्रिकली. ठीक आहे, आपण एकाचं या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड या ठिकाणी फाईंड करू. ठीक आहे, इन फर्स्ट कॉईल करंट आय, करंट किती चालला आहे आय, फ्लो इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. बरोबर ना, कोणत्या डायरेक्शन चाललं आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. फ्लो इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. Therefore, by right hand rule जर घेतला तर मॅग्नेटिक फील्ड बघा, राईट हँड रूलनुसार मॅग्नेटिक फील्ड कुठे येणार आहे, बाहेरच्या साईडला येणार आहे. बरोबर ना, बाय राईट हँड रूल मॅग्नेटिक फील्ड प्लेनला कसं राहणार, परपेंडिक्युलर राहणार, डायरेक्टेड आउटवर्ड. द मॅग्नेटिक फील्ड is perpendicular to plane. Perpendicular to the plane and directed, and which is given by. प्लेनला परपेंडिक्युलर असणार. आता मॅग्नेटिक फील्ड किती असेल त्याचा फॉर्म्युला B1 निरूपण करू, μ0I डिवायडेड बाय 2R. आता μ0I1 घेऊ डिवायडेड बाय 2R. R1 R2 घ्या, दोन्ही सेमच आहे. μ0I1 डिवायडेड बाय 2R1. आता याची व्हॅल्यू टाकून देऊ. I1ची व्हॅल्यू किती आहे आय, मग B1 भेटेल तुम्हाला μ0I डिवायडेड बाय 2. R1ची व्हॅल्यू किती आहे, R इतकी. हे झालं पहिलं इक्वेशन. सिमिलरली आता सेकंड कॉईल घेऊ ज्याच्यातून करंट किती चालला आहे 2I चालला आहे, तोही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन चाललेला आहे. ओके, मग इन सेकंड कॉईल करंट किती दिलेला आहे, तो 2I दिलेला आहे. करंट 2I फ्लो इन, तोही देखील अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, फ्लो इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. सेन्स म्हणा, डायरेक्शन म्हणा एकच. देअरफॉर बाय राईट हँड रूल, राईट हँड थंब रूल, the magnetic field
magnetic field is, आता या केसमध्ये बघितलं तर राईट हँड रूल जर यूज केला तर आपली मॅग्नेटिक फील्ड ही देखील प्लेनला परपेंडिक्युलर राहील, पण पहिल्याच्या मॅग्नेटिक फील्डला ती परपेंडिक्युलर राहील. ओके, परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड ऑफ फर्स्ट कॉइलच्या मॅग्नेटिक फील्डला ती परपेंडिक्युलर आहे. परपेंडिक्युलर टू द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू फर्स्ट कॉइल. पहिल्या कॉइलची जी मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला ती परपेंडिक्युलर राहील. मग B2 जो भेटेल μ0I2 डिवायडेड बाय 2R2. I2 किती 2 टाकून द्यायचं. मग B2 किती भेटेल तर μ0 2I. R2 किती आहे, R इतकेच आहे, मग तो झाला 2R. आता याला काहीच बदल न करू. ठीक आहे, मग B2 फक्त 2ला पुढे लिहून घ्या, 2 कॅन्सल नका करू. 2 μ0I डिवायडेड बाय 2R. याला आपण डायरेक्टली काय करू, इक्वेशन 2 कन्सिडर करू. आता हे दोन्ही B1 आणि B2 हे दोन्ही एकमेकांना कसे आहे, परपेंडिक्युलर. मग आपण याचं रिझल्टंट त्या ठिकाणी फाईंड करू शकतो. ॲज B1 and B2 आर परपेंडिक्युलर टू each other. Therefore B is equal to, therefore resultant magnetic field is, resultant magnetic field जर घेतला तो B ने रिप्रेझेंट करू आणि B किती भेटेल अंडर रूटमध्ये B1² प्लस B2². ओके, मग B1 अंडर रूटमध्ये झालं B1² प्लस B2². ओके, B1ची व्हॅल्यू आपण फाईंड केली ती टाकून देऊ इथं, आणि B2ची पण व्हॅल्यू आहे. तर B1ची व्हॅल्यू आहे ब्रॅकेटमध्ये टाकू आपण त्याला μ0I डिवायडेड बाय 2R. त्याचं काय असेल स्क्वेअर प्लस B2 किती आहे 2 μ0I डिवायडेड बाय 2R. त्याचं पण काय स्क्वेअर. आता त्याच्यातून बरेचशा टर्म कॉमन येणार आहे, जसे की μ0I आणि 2R. तर तुम्ही स्क्वेअर रूटमध्ये बाहेर घ्या म्हणजे त्याचा स्क्वेअर करता येईल आपल्याला. ठीक आहे, मग स्क्वेअर रूटमध्ये μ0I डिवायडेड बाय 2R त्याचा स्क्वेअर हा काय घेतला मी कॉमन घेतला, आणि या ठिकाणी राहील तुमचं 1 प्लस 2चा स्क्वेअर आणि हा प्लस 2चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर 1च, 2चा स्क्वेअर किती 4. हा स्क्वेअर रूटच्या बाहेर घ्या पहिली टर्म, स्क्वेअर कॅन्सल होईल μ0I डिवायडेड बाय 2R, आणि अंडर रूटमध्ये राहील 1² इज 1, 2² इज 4. 4 प्लस 1 किती झाला 5. मग B भेटेल आपल्याला √5 μ0I डिवायडेड बाय 2R. तर हेच आपलं फायनल आन्सर राहील. B इज इक्वल टू √5 μ0I डिवायडेड बाय 2R. हे त्याचं रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड राहील. आता ऑप्शन बघू आपण, त्या 4 ऑप्शनपैकी याचा करेक्ट आन्सर काय असेल. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर D जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे, म्हणून या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन D राहील. ऑप्शन D म्हणजेच काय √5 μ0I डिवायडेड बाय 2R. हे त्याचं फायनल आन्सर असेल.